550 लहान आहे का 6650 लहान आहे? लहान 5550 आहे. बर, छान. कशामुळे लहान आहे? लहान आहे, बरोबर आहे. कशामुळे लहान आहे? पण उत्तर आलं तुला, पण का? हा, मोठी आहे. म्हणजे कशावरून ओळखायचं? किंवा हे त्याचे एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान कोणतं आहे? हजार स्थान. हजार स्थानचं याचं मोठं आहे, याचं लहान आहे. ह्याच्यावरून ओळखायचे. स्थान कोणतं लहान मोठं ह्याच्यावरून ओळखायचे असते. लहान मोठे म्हणजे लहान मोठे पण आपण मुलांना आपल्या ओळखू येतं. आणि संख्येचं चिन्ह कोणतं देशील मोठी संख्येला? दाखव बरं त्याच्या. गुड. मोठी. हा, आता मोठ्या संख्येचं चिन्ह दे. मोठे गट. व्हेरी गुड. ह्याला मोठ्या चिन्हाची संख्या. आणि समान संख्येचं चिन्ह देऊन दाखव बरं मला इकडे. समान जर दिल्या तुला, एखाद्या 5 लिहे. 5च्या बरोबर संख्या समान कोणती आहे? 5च्या बरोबरच हा, गुड. मग त्याचे बरोबर चिन्ह कोणतं आहे? 5 बरोबर आहे. तुझं उत्तर आलं. मग बरोबर चिन्ह दे वरती. तर कोणतं आहे बरोबरचं चिन्ह? ते मोठं झालं ना. व्हेरी गुड. म्हणजे बरोबरचं चिन्ह हे असतं. बरोबर आहे का शिवम? बरोबर चिन्ह तिकडे बघ. ते उभ्या 2 रेषा, आडव्या 2 रेषा. हा, चल पुढे ये तू. मग आता मला ए च इक्वल लिहून दाखव. म्हणजे बरोबर चिन्ह. ए च्या बरोबर संख्या कोणती येईल? ए लिह तिथं. चल. ए च्या बरोबर लिहून दाखव. आता काय येईल? हा, ठीक आहे. गुड. पण इंग्लिश मधलंच लिहायचं. त्याच्यातलं इंग्लिश. मराठी बरोबर आहे तुझं, ते कट कर. पण इंग्लिश मधलंच काय येईल? हा, लिह. राईट. आता तिथं बी लिहिलं तर बी च्या बरोबर काय येईल? बरोबर चिन्हाचा अर्थ काय असतो? कळाला का तुला? म्हणजे काय असते? त्या संख्या. हा, व्हेरी गुड. हा, राईट. म्हणजे समीकरण हा पण धडा यांना जर दिला आपण, तर समीकरणाचा पण बेस हा आपल्या 2री, 3री, 1लीच्या मुलाचा. म्हणजे स्पर्धेच्या ओघात त्यांना कसं पण गणित किंवा काही फिरून विचारलं तर आलं पाहिजे, अशा पद्धतीत आपण हे मुलं बनवत आहोत. तर छान, मस्त एकदम. बस खाली. गुड.